कोण होणार मुंबईचा महापौर अशा चर्चांना आता वेग धरू लागलेला आहे। राजश्री शिरवाडकर की ऋतू तावडे यांच्या नावाची चर्चा आहे। थोड्याच वेळात फडणवीस अधिकृतपणे घोषणा करणार आहेत। राजश्री शिरवाडकर किंवा ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर असतील। या दोघींच्या नावांची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्या वेळात करणार आहेत। राजश्री शिरवाडकर किंवा ऋतू तावडे या दोघींची नावं सध्या महापौर पदासाठी चर्चेत होती। त्यामुळे या दोघींच्या नावापैकी कुणाचं नाव मुख्यमंत्री घोषित करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईच्या महापौर पदाकडे सध्या सर्वच मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण बसणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी थोड्याच वेळात या नावाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाईल। राजश्री शिरवाडकर किंवा ऋतू तावडे यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे सध्या कुणाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आपण बघतोय की राजश्री शिरवाडकर किंवा ऋतू तावडे या दोघींच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। कोण होणार मुंबईचा महापौर अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल। काय वाटतंय, कुणाच्या बाजूने कल जाईल? नक्कीच मुंबईचा महापौर हा कोण होणार हा प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित असल्याचा पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे आता भाजपचे सर्व नगरसेवक हे मुंबईच्या मुख्यालयात मुख्यालयाच्या भाजप आणि सर्वच महिला आणि मग पुरुष नगरसेवक एकंदरीत या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। त्याचबरोबर भाजपचे सर्व नेते मग अमित साटम असतील, त्याचबरोबर इतर नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत। आणि यासोबतच आपण जर पाहिलं तर काही पंडित सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आले आहेत। आपण पाहिलं तर सर्व भाजपच्या महापौर पदावरती जो विराज त्याचं पंडितांच्या माध्यमातून औक्षण हे करण्यात येईल। यासाठी पंडित सुद्धा आता महापालिकेच्या या कार्यालयात पोहोचल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर सर्व नगरसेवक सुद्धा आता या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचल्यात आणि नेमकं या महापौरपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामध्ये आपण पाहिलं तर मुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी एकूणच महिला आरक्षण सोडत, त्यामुळे एकंदरीत ऋतू तावडे किंवा कोणाचं नाव हे आता महापौर पदासाठी पुढे येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचपूर्वी आता नगरसेवकांचा उत्साह हा शिगेला जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावरती घोषणा आणि सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून आहेत। त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या बाबतीत असतील किंवा मग जय श्रीरामचे घोषणा या ठिकाणी आता सर्वच नगरसेवकांकडनं देण्यात येताना पाहायला मिळते। आणि एकूणच या सर्व महिला आणि या सर्व नगरसेवकांचा उत्साह आपला महापौर पदाच्या नावं ऐकण्यासाठी असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की 40 वर्षांनंतर ही भाजपची सत्ता जी आहे ती मुंबई महानगरपालिकेवरती बसणार आहे। त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आता सर्वच या नगरसेवकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच जय, तू सोबतच राहा, मला आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत।